श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर जेणेकरून आज जो व्हिडिओ मी बनवणार आहे ते असा व्हिडिओ होणार आहे जेणेकरून आपण काय करतो की स्वामी महाराजाची सेवा करत असतो, महादेवाची सेवा करत असतो, कुठल्याही देवाची जर आपण सेवा करत असतो तर आपण एक खूप मोठी चूक करतो। आणि ती चूक कोणती आहे तर ती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। तुम्ही सेवा करताय, पारायण करताय, सगळं काही तुम्ही करताय, स्वामींची प्रचिती सुद्धा तुम्हाला येते, तरी पण स्वामी तुमच्याकडून कोणती अपेक्षा ठेवतात तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण स्वामींकडे भरपूर काही अपेक्षा ठेवतो, पण स्वामी महाराज जे आहेत ते फक्त एकच अपेक्षा आपल्यावर ठेवतात, आणि ती कोणती अपेक्षा ठेवणार आहेत आपल्यावर तर ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून माझं जे काही व्हिडिओ मी बनवत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असते, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। आणि चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझं एकच कर्तव्य आहे की सर्वांना सांगायचं की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करत असतो, जाप करत असतो, सेवा करत असतो, त्यांचे 11 गुरुवार 9 गुरुवार सुद्धा आपण करत असतो। ठीक आहे, सगळे सेवा वगैरे करून आपण म्हणजे इच्छा काहीतरी मागण्यासाठी आपण नवस करत असतो, महाराजांना साकड घालत असतो। ठीक आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करताय, खूप छान मनाभावाने सेवा करताय, तुमचं मन खूप छान आहे, इतरांबद्दल सुद्धा तुमचं मन वाईट नाहीये। तरी पण एक गोष्ट तुम्ही नक्कीच करा, का तर खूप कमी लोक आहेत की ही गोष्ट कमी करतात, तसं नाही करायचं आहे। आणि ती कोणती गोष्ट आहे की स्वामी महाराजांनी ते आपल्याकडून अपेक्षा ठेवलेली आहे, त्यांना कुठल्याही गोष्टींची अपेक्षा ठेवायची गरज नाहीये। पण जे स्वामी भक्त आहेत ना, जे स्वामी सेवा करतायत ना, त्यांना हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे की महाराजांनी आपल्याकडून कोणती अपेक्षा ठेवलेली आहे, आणि ही सेवा जर तुम्ही केलात तर ती सेवा एवढी प्रभावी असणार आहे जेणेकरून तुम्ही महाराजांना हे जे दिसते तुम्हाला हे फूल हार वगैरे, अगरबत्ती, महाप्रसाद वगैरे काय चढवायचे ते तुम्हाला काहीच गरज नाही। त्यांना ऑलरेडी सगळं काही आहे, ते एक ब्रह्मांड नायक आहेत, या सृष्टीचे निर्माता आहेत, त्यांना कुठल्याही वस्तूंची, गोष्टींची, खाण्यापिण्याची त्यांना गरज नाहीये। त्यांना गरज आहे तर ती फक्त एक गोष्ट आहे, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे, तर शेवटपर्यंत थांबायचं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे पारायण करताय ना, पारायण केल्याच्या नंतर त्याची समाप्ती असते, किंवा तुम्ही सप्ताहाचं पारायण करता किंवा 11 गुरुवारचं पारायण करता, तर तुमची समाप्ती कशी असते? तुम्ही उद्यापन करताय, उद्यापन करताना तुम्ही सोसायटीमध्ये 4-5 मुलींना किंवा 7 मुलींना तुम्ही असा निरोप देताय की आमच्या घरी महाप्रसाद आहे, तुम्ही जेवायला या। सगळ्यात चुकीचं आहे। ठीक आहे, तुम्ही जेव्हा कन्याचा असेल, जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ वगैरे करत असाल तुम्ही, तेव्हा कन्या बोलून तुम्ही खाऊ शकता आणि घालू शकता। पण महाराजांची तुम्ही सेवा करताय, तर महाराजांची सेवा करताय ना, तर तुम्ही उद्यापन जे करताय ना तुम्ही मठामध्ये करा। ठीक आहे, काही जर माझे फॅमिली मेंबर असतील स्वामी भक्त, ते मठामध्ये सुद्धा करतात किंवा दान करतात। ठीक आहे, तुम्हाला मठामध्ये दान करायची गरज नाही, तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा दान करायची गरज नाही, किंवा तुम्ही एखाद्या वेळेस मंदिरामध्ये सुद्धा प्रसाद वाटला नाही तरी चालेल। पण महाराजांना अशा लोकांना तुम्हाला द्यायचं आहे सेवा की जेणेकरून ते आज बाहेर रोडवर मागून खातात, डस्टबिनमध्ये पडलेलं ते अन्न काढून खातात, गोरगरीब आहेत स्टेशनवरती, बाहेर रोडवर कुठे जा तुम्हाला दिसतील, तुम्ही तिथे सेवा करा, तुम्ही त्यांना महाराजांचा महाप्रसाद खाऊ घाला, तुम्ही त्या गोरगरिबांना द्या, ज्यांना गरज आहे, ज्यांना गरज आहे तुम्ही त्यांना बोलवताय घरी, पण हे चुकीचं आहे। त्यांना नाही तर तुम्ही गोरगरिबांना वाटा। बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर लोक अशी बाहेर फिरताना दिसतील, त्यांना खायला अन्न भेटत नाही, प्यायला पाणी सुद्धा भेटत नाही, तुम्ही तुमच्या उद्यापनाचं जे पारायण करताय, उद्यापन करताय, तर तुम्ही ती सेवा करा ना। ही जर तुम्ही सेवा केलात ना, जगातला श्रीमंत व्यक्ती तुम्हीच असणार आहे। का तर मी माझ्या हिशोबाने, माझ्या आवडीने मी जे सेवा करत असते, पण ही सेवा मी महाराजांपर्यंत पोहोचवते। का तर महाराजांना माहिती आहे की जो स्वामी भक्त असतो त्यांना काय पाहिजे असतं, ते महाराजांना ओळखलेले असतात। म्हणून आपण सुद्धा जी सेवा करतोय, जी पारायण करतोय, तर महाराज काय सांगतात, महाराजांना कोणती अपेक्षा आहे आपल्याकडून, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हीच सेवा आहे जी महाराजांना अतिशय प्रिय आहे। ठीक आहे,
तर आजपासून माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि हीच खरी सेवा आहे. मानव धर्म हीच तुमची खरी सेवा आहे. ज्यांना गरज आहे तुम्ही त्यांना अन्न पुरवा. तुमच्या घरामध्ये आपलं विष्णू भगवानचं जे काय म्हणतो त्याला आपण, विष्णू भगवानचं जे सत्यनारायणची पूजा आपण करत असतो, विसरले, थोडंसं लेट झालं, सॉरी. सत्यनारायणची पूजा करत असतो, तर आपण काय करतो की आपल्या फॅमिलीमध्ये बोलत असतो, आपल्या परिवारामध्ये बोलत असतो, किंवा सोसायटीमध्ये आपण 5 महिलांना बोलत असतो. म्हणजे असं तुम्ही आमंत्रण देताय, आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, तर त्यांचा महाप्रसाद घेण्यासाठी. अरे तुम्ही त्यांना न बोलवता तुम्ही जर सत्यनारायणचा पूजा करताय, तर तुम्ही एवढा मोठा महाप्रसाद बनवून तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जे गोरगरीब आहेत त्यांना तुम्ही वाटप करू शकता. एवढं पुण्याचं काम आहे. ही सेवा तुम्ही आवर्जून केली पाहिजे. आणि मी सांगते ना, हे शब्द मी नाही बोलत, मी महाराजांपुढे बसलेली आहे. मला सुद्धा काहीच नॉलेज नाही कशाच गोष्टीचं, ठीक आहे. पण जे मला बोलतात आणि माझ्या शब्दामध्ये माझे महाराज मला शक्ती देतात, हे शब्द मी तुमच्यापर्यंत सांगू शकते. आणि देवदूत म्हणून एखादा व्यक्तीच तुमच्या समोर येणार आहे, किंवा साक्षात किंवा प्रत्यक्षात महाराज येऊन तुम्हाला सांगणार नाहीत की ए पोरी तू असं असं कर, नाही सांगणार. ते तुम्हाला माणसाच्या स्वरूपानेच सांगणार आहे. माणूस हा देवदूत असतो. आणि ही सेवा तुम्ही आवर्जून करा, उच्च कोटीची, महाउच्च कोटीची म्हटलं तरी चालेल. आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला ही सेवा मला सांगायची इच्छा होती. का तर बऱ्याच ठिकाणी मी बघत असते की गोरगरीब इकडे बिचारे रडत पडत असतात, त्यांना खाण्याची इच्छा होत असते, पण त्यांना कोणी अन्न देत नाही. तुम्ही त्या लोकांना अन्न द्या, ही सेवा करा. ही सेवा खूप पुण्याची आहे. अहो तुम्ही काय प्रारब्ध केले, ऋणानुबंध, तुमच्या पाठीमागं काय तुमचे वाईट कर्म आहेत, किंवा तुम्ही एखाद्याचं वाईट केलं असेल, तुम्हाला काही दोष लागलेले असतील, तुमच्यावर संकट कोसळलेले असतील, सेवा करून सुद्धा कधी कधी जात नसतात, लक्षात ठेवा. कारण त्याचे प्रारब्ध बराबर नसतात. मग हे प्रारब्ध तुम्हाला मुळापासूनच मिटवायचे आहे, तर तुम्ही ही सेवा करा. गोरगरिबांना अन्न वस्त्र द्या तुम्ही, बाकी कुठे द्यायची तुम्हाला गरज नाहीये. महाराजांना एकच अपेक्षा आहे की तुम्ही ज्यांना गरजू आहेत, गरजूंना तुम्ही अन्न द्या. तुम्ही काय करता की आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, पारायण आहे, आमच्या घरी या खायला, असं नाही, चुकीचं आहे. त्यांना भेटतं ना खाण्यासाठी, त्यांना का नाही भेटणार, भेटतं. तर तुम्ही गोरगरिबांसाठी करा, हीच महाराजांची अपेक्षा आहे. आणि हीच मोठी सेवा आहे. आणि ही सेवा मला वाटलं की तुमच्या समोर शेअर करावी. आणि ही सेवा सांगण्याच्या पहिले मी कन्फ्यूजमध्ये होते की काय सेवा सांगू महाराजांना. मी प्रश्न विचारला, पण व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून ही सेवा ॲटोमॅटिकली माझ्या माइंडमध्ये आली. आणि ही सेवा मी तुम्हाला शेअर केलेली आहे, ठीक आहे. मी कुठल्याही व्हिडिओचं प्लॅनिंग वगैरे करत नाही आहे की आज मी कोणता व्हिडिओ बनवू, काहीच मी प्लॅनिंग करत नाही. मी इथं बसले तर समजून घ्या की मी काहीतरी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, ठीक आहे. तर खूप छान तुम्ही तुमचा वेळ काढून माझ्या या व्हिडिओला सपोर्ट केला आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे. तर थँक्यू सो मच स्वामी भक्तांनो. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला इथेच आपण स्टॉप करूया. भेटू आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. चला तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.